आणि दरम्यान पोलीस सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी जबरदस्त काम केलेलं आहे असं ट्रम्प म्हणालेत। डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्ट करून ही माहिती दिलेली आहे। पोलीस आणि जवानांनी लगेच सावध होऊन प्रत्युत्तर दिलं। त्याबरोबरच डिनर पार्टी चालूच ठेवा असंही मी सांगितलंय असं ट्रम्प म्हणालेत। पोलीस पुढचे निर्णय घेत राहतील। आजची संध्याकाळ ही जशी कल्पना केली होती तशी नव्हती असं देखील ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती या आधीही हल्ले झालेले आहेत। ते नेमके कधी झालेले आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। 26 जुलै 2016 ला ओहिओमध्ये डिमेसिमा नावाचा माथेफिरू सभेमध्ये ट्रम्पवरती चाल करून आला। त्यानंतर 18 जून 2016 मध्ये लास वेगास हत्येचा प्रयत्न हा फसला। पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबाराचा त्याचा इरादा होता। त्यानंतर पुढे 5 नोव्हेंबर 2016 नेवादामधल्या रेनो इथली घटना आहे। ट्रम्प भाषण देताना एक जण बंदूक नावाने ओरडला आणि ट्रम्प हे स्टेज सोडून गेले। पुढची घटना आहे 6 सप्टेंबर 2017 उत्तर डकोटामधल्या मंडान इथली। फोर्कलिफ्ट ट्रक हा ट्रम्प यांच्या ताफ्यामध्ये गेलेला होता। तर पुढची आहे 1 ऑक्टोबर 2018 मधली घटना। काही पार्सल्सद्वारे ट्रम्प यांना विषारी रसायनांची पाकिटं पाठवण्यात आली। त्यानंतर 10 ऑगस्ट 2020 मध्ये ट्रम्प यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी एका सशस्त्र तरुणाला व्हाईट हाऊस बाहेरच ठार करण्यात आलं। पुढे 13 जुलै 2024 ला बटलर पेनसिल्व्हानिया या ठिकाणी जाहीर सभेच्या भाषणावेळी थॉमस क्रूक्सनं ट्रम्प यांच्यावरती 8 गोळ्या झाडल्या आणि यामध्ये एक कानाला ही गोळी चाटून गेली। त्यामध्ये ट्रम्प जखमी झाले होते। त्यानंतर 15 सप्टेंबर 2024 पाम बीच फ्लोरिडा इथे ट्रम्प गोल्फ खेळत असलेल्या मैदानामध्ये तरुण बंदुकीसह झुडपामध्ये दडलेला होता आणि जवानांना गोळीबार करताच त्याने तिथून पळ काढला। 25 एप्रिल 2026 हॉटेल हिल्टन मध्ये डिनरसाठी ट्रम्प हे गेलेले असताना बॉलरूम मध्ये गोळीबार झाला आणि हर्रेखोलारा जिवंत पकडण्यात आले। अशा पद्धतीनं या वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये ट्रम्प हे अगदी थोडक्यात बचावल्याचं आपल्याला दिसून येत होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।